तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आम्ही काल रात्री या हॉटेलमध्ये थांबलो होतो आणि या हॉटेलच्या पुढचा व्ह्यू मूनलँड म्हणून आहे. इकडे फेमस स्पॉट इकडून 1 किलोमीटर पुढे आहे. तर आम्ही तिकडे चालेल. ती मॉनेस्ट्री इथं आणि हा हॉटेल इथं. तिथं आम्ही इथं थांबलो होतो काल. तर इथून लेहकडे चाललो. काल थंडी खूप होती म्हणून आम्ही लेहला गेलो नाही. इथे स्टॉप घेतला कारण हात पूर्ण जाम होतात बाईक चालताना आणि ऑक्सिजन लेवल कमी असल्यामुळे थोडा इथं त्रास होतो. त्याच्यामुळे आम्हाला थांबणंच होतं. मित्रांनो, इथं आल्यावर मूनलँडला नक्की बघा, कारण की आपण जेव्हा व्हिडिओमध्ये यूट्यूबला पिक्चरमध्ये जेव्हा आपले सायंटिस्ट चंद्रावरती गेले होते तिथं जसं दिसतं ना, सेम टू सेम तसंच या मूनलँडमध्ये आहे. म्हणजे तुम्हाला असं खरंच फील होतं की याचं नाव मूनलँड दिलं आहे, पण खरंच तुम्हाला असं वाटतं तुम्ही चंद्रावर आल्यासारखं फील होतं. कारण की इथली माती, इथले ते डोंगर ते वेगळंच आहेत, पूर्ण वेगळं, असं जसं की सेम टू सेम चंद्रावर आल्यासारखं. जेव्हा जेव्हा पण लडाखला या तुम्ही नक्की इथं थांबा आणि इथं फोटो व्हिडिओ नक्की काढा. तर आम्ही इथून निघालो लेहकडे. इकडे स्टेला थांबलो होतो. इथलं क्लायमेट जाम थंड आहे. तर ही मॉनेस्ट्री, इकडं मॉनेस्ट्री आहे इकडं. तर इथलं डोंगर वगैरे बघा कसं आहे. आणि या डोंगरामध्ये तर हे डोंगरामध्ये बघा पहिले हे कसं बनवलेत. आणि आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो तो तुम्हाला लांबून व्ह्यू दाखवतो. ही वरती मॉनेस्ट्री आणि हा आमचा हॉटेल जे आम्ही काल रात्री इथं थांबलो होतो. मी जरा याकचा कसा डमी बनवलं बघा, त्याची खाल वगैरे येणार ना. चिमणी मित्रांनो बघा, पूर्ण मूनलँड म्हणजे चंद्र कसा असतो हा सेम चंद्र असल्यासारखा वाटतं. हा चंद्राचा जो सरफेस आहे तसाच आहे. भारतामध्ये आपलं काय बरंच काय बघू शकता. पूर्ण चंद्रासारखं दिसतंय यार, जबरदस्त. नाद नाही यार. बाबा बाबा हे यार काय आहे हे. अरे पप्या कसा दिसतोय यार. बघ पप्या, हे बघ ट्रक जळली इथं. टँकर पार जळून खाक झाला. आम्ही आलो चंद्रावरती. पूर्ण चंद्रासारखं दिसतंय. एन्जॉय द ब्युटी ऑफ मूनलँड.
मित्रांनो नदी बघा साईडला, मोठी नदी आहे, पाणी पूर्ण पांढरा फटक आहे ह्याचा. मित्रांनो बघा दगड कशी कापली आणि त्यातून रोड बनवलाय. डेंजर अवस्था इकडं. तर मित्रांनो ही मॅग्नेटिक हिल आहे. आता हा इथून उतरण दिसते तुम्हाला. आता मी इथे येतो, ही उतरण आहे असं दे. आता मी गाडी न्यूट्रल केले पण गाडी मग मागं चालले, गाडी मागं चालले बघा. चालू आहे इकडे इकडे. मित्रांनो आम्ही आता लेहमध्ये एंटर केलं आहे. तर बघू शकता हा लेह आहे, लेह सिटी आहे आणि आपल्या राईट साईडला लेहचा एअरपोर्ट आहे. तर फायनली आम्ही लेहमध्ये एंटर झालेलो. 2 दिवसापूर्वी यायला पाहिजे होतं पण काही कारणास्तव आम्हाला लेट झालेले, 2 दिवस लेट झालेलो आम्ही लेहमध्ये येण्यासाठी. मनाली, पँगॉन्ग लेक आणि लेह मार्केट, नुब्रा व्हॅली इकडे सरळ आहे. प्रशांत ब्रो, लेह मेन मार्केट सीधा. ठीक आहे, थँक्यू. गाडी लागली भुजभू करायला. तर मित्रांनो आम्ही आता लेहमध्ये आहोत आणि लेहमध्ये आम्हाला आजचा दिवस थांबायला लागेल कारण इथून पुढं ऑक्सिजनची लेवल कमी असते. तो ऑक्सिजनच्या लेवलशी आम्हाला मॅच होण्यासाठी इथं थांबायला लागेल. एक 24 तास तरी थांबायला लागतो. सो त्याच्यामुळे आम्ही इथं हॉटेल घेतलं आहे. तर हॉटेलचा व्ह्यू बघा तुम्ही. आता आम्ही ठरवलं आहे का इथं जेवढे पॉईंट आहेत स्तूपा वगैरे ते आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत. तर आम्ही आता तिकडे निघालो. तर चला. तर ही आहे पूर्ण लेह सिटी. तर आम्ही टॉपला होतो बघा. ही पूर्ण लेह सिटी आहे आणि हा जो दिसतो तो लेहचा एअरपोर्ट आहे. एअरपोर्ट आहे तो समोर. आणि इकडं आम्ही आलो लेह पॅलेसला. हा एक पॅलेस आहे. आणि इकडून बघा या साईडला तर ही अदर साईड आहे. ही पूर्ण लेह सिटी आहे. ही पूर्ण लेह सिटी आणि हा लेह पॅलेस वरती. तर आम्ही तिकडे चाललोत.
मित्रांनो हे लेहमधले मंदिर आहे. हा पॅलेस होता अगोदर, इथं राजा राहायचा एक. आणि हे त्यांच्या देवांचे बघू शकता. ही पूर्ण त्यांच्या देवाची मूर्ती आहे. हा त्यांचा काहीतरी वाजवाच आहे. हे वाजवाच आहे काहीतरी त्यांचं. पॅलेसमध्ये आलेलो आहेत. तर हा लेह पॅलेस. शांती स्तूपा लेह मधला.